हाय नमस्ते. तर आज मला बनवायचं होतं पोह्याचा चिवडा. म्हटलं चला तुमच्याशी शेअर करते. इकडे पोहे घेतले, त्याला मस्त छान चाळून घ्यायचे आणि कढईमध्ये टाकून घेतले. कमी गॅसवर त्याला मस्त कुरकुरीत क्रंची होईपर्यंत भाजून घ्यायचं. पोहे बघा इकडे किती मस्त छान झाले. आणि नंतर मुरमुरे पण भाजून घ्यायचे, जेणेकरून थोडे ओले वगैरे असले, नरम पडलेले असले की मस्त छान कडक होऊन जातात. इकडे घातलं आहे मी कढईमध्ये तेल, त्याच्यात टाकलं थोडं जिरे मोहरी आणि हे आहे धने कुटलेले, ते पण टाकून घेतले. नंतर टाकला कढीपत्ता, त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून घ्यायची आणि नंतर टाकला कांदा. अद्रक आणि जे लसूण राहतं त्याला थोडंसं जाडसर असं ठेचून घ्यायचं आणि त्यालाही ठेचून नंतर त्याच्यामध्ये टाकायचं. त्याच्यानंतर टाकलं मी कोथिंबीर आणि त्याला मस्त क्रंची क्रिस्पी आपले कांदे होईपर्यंत त्याला हलवत राहायचं आणि कमी गॅसवर मस्त भाजू द्यायचं. नंतर टाकलं थोडंसं मीठ, थोडीशी टाकली हळद आणि इकडे आपले पोहे, मुरमुरे आणि शेंगदाणे जे मी फ्राय करून घेतले होते ते नंतर त्याच्यामध्ये टाकून दिले आणि मस्त हलवून घेतलं. इकडे मस्त क्रंची कुरकुरी चिवडा आपला रेडी झाला. 1 कप चहा आणि चिवडा. वाव मस्त.